मी शलाका तुम्हा सर्वांचे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। सर्वांनी स्वस्त आणि मस्त रहा। श्रमिका या आमच्या संस्थेमार्फत आम्ही आलो आहोत रत्नागिरीतील संजीवन गुरुकुल येथे तेथील विद्यार्थ्यांना कापडापासून फुले बनवण्यास शिकवण्यासाठी। तर हे आहे रत्नागिरीतील संजीवन गुरुकुल। गेल्या आमचे छान प्रकारे तिथे स्वागत झाले, चहा नाश्ता दिला गेला आणि खूपच छान वाटले तिथे गेल्यावरती। आमच्या बरोबर इथे आहेत त्या इथल्या शिक्षिका। आपल्याला जे शिकवतील ते व्यवस्थित लक्ष देऊन आधी बघायचंय काय नाही येणार ते शांतपणे विचारायचे, कुणी गोंधळ करायला नाही। 2 मिनिटं आपण मॅडमची वाट बघूया। त्या आपल्याला या ताई देणार आहे, तर आपण सुरुवात करण्याआधी आपण त्यात ताई आपल्याला आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण स्वागत करूया। तर आपल्याकडे इयत्ता 7वी मध्ये आयुष नरवणे आहे, त्याची आई आपल्याकडे आली आहे सौ नेहा रमेला नरवणे। तर या कागदी फुलं, कापडी फुलं त्याचबरोबरच त्या बुके तयार करायला शिकवतात। तसेच अरीवर मला तर सर्वांना माहिती आहे त्याची अरीवर, भरतकाम, पर्स मेकिंग, मेहंदी वर्कशॉप, तसेच पाककलामध्ये केक तयार करणे, फास्ट फूडचे पदार्थ म्हणजे थोडक्यात घरी कोण नसेल तर कसं आपण घरी तयार करणे याविषयी त्या मार्गदर्शन देतात। तर आपण आपल्या प्रबंधक सौ नाईकडे त्यांनी विनंती करूया की सौ नरवणे यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे। आपण कोणत्या कामासाठी इथं आलोय, कशासाठी आलोय आणि काय करतोय, तुमचं कौशल्य तुमच्या हाताला याच्यामधून व्यायाम मिळणार आहे, हाताचं कौशल्य वाटणार आहे, तुम्हाला स्वनिर्मितीचा आनंद मिळणार आहे। आणि हे ज्यांच्यामुळे शक्य होते त्या आपल्या ज्या पायऱ्या आहेत आपण त्याला नाही सोडूया। खरं तर त्या म्हणजे आपले पालक जरी असले तरी सुद्धा आपण मनापासून त्यांच्याप्रती आधी कृतज्ञता व्यक्त करूया की त्यांच्यामुळे आपल्याला हे मिळणार आहे। लक्षात येते सर्वांचे मनामध्ये एक मिनिट सर्वांनी संकल्प करायचा आहे मनामध्ये, मी जे करतोय ते माझं स्वनिर्मितीचा मला आनंद मिळणार आहे, माझं हस्तकौशल्य याच्यातून वाढणार आहे आणि यामुळे मला एक सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे। आणि ही ऊर्जा जी दिवसभरासाठी मला खूप छान ठेवेल ती ऊर्जा देणाऱ्या आमच्या आजच्या ज्या ताई आहेत त्या सगळ्यांप्रती मी कृतज्ञता मनापासून व्यक्त करतो, कृतज्ञता मनापासून व्यक्त करते। तर इथे आम्ही विद्यार्थ्यांना कापडापासून विविध प्रकारची फुलं बनवण्याचे प्रशिक्षण देत आहोत। मुलांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केले, खूप छान प्रकारे त्यांनी फुलं शिकण्यासाठी उत्सुकता दाखवली। आम्हालाही त्यांची उत्सुकता बघून खूप छान वाटली ही फुलं शिकवताना। तर तुम्ही इथे पाहू शकता की मुलांनी छान प्रकारे शिकून फुले बनवण्यास सुरुवातसुद्धा केलेली आहे आणि मुलं खूप आवडीने फुलं तयार करत आहेत। तर हा आहे फायनल रिझल्ट। तुम्ही पाहू शकता किती छान अशी विद्यार्थ्यांनी फुलं इथे बनवलेली आहेत। हे पाहून आम्हालाही आमच्या कामाचे चीज झाल्याने खूप आनंद झाला। तर आमचा हा प्रशिक्षणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा। आम्हाला सुंदर अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संजीवन गुरुकुलचे खूप खूप आभार। भेटूया पुन्हा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।